सांगते तुम्हाला, मी सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिरावांच्या अर्धांगिनी. आज तुमच्या सर्वांना एकत्र पाहून मला खूप आनंद झाला. खास करून माझ्या लेकींना पाहून तर मन भरूनच आले. मी पाहते की शाळेमध्येच काय, पण गुणवत्तेतही मुली मुलापेक्षा सरसच आहेत. ज्योतिरावांच्या संकल्पनेतून जेव्हा आम्ही पुण्यात 1848ला पहिली मुलींची शाळा सुरू केली खरी, तेव्हा फक्त 6 मुली होत्या आणि त्याही घाबरतच यायच्या. त्यावेळच्या सनातन परंपरांनी मुलींना नुसतं चूल आणि मूल यातच जपून ठेवलं होतं. मुलीचे शिकणे म्हणजे महापापच असे ते समजायचे. हो, मी आणि माझ्या सहकार्यांनाही किती त्रास दिला त्यांनी. मी तर बरेचदा खचून जायचे, पण ज्योतिरावांची साथ होती, धीर होता, म्हणून मी हिंमतीने पुढे पाऊल टाकत राहिली. ज्योतिरावांना किती करुणा होती मुलीविषयी व बहुजन गरिबाविषयी. तेव्हापासून मुली शिकायला लागल्या, संख्या वाढत गेली आणि जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. एक अविद्या माणसाच्या जीवनात अनर्थ घडविते, एक अविद्या माणसाच्या जीवनात अनर्थ घडविते असे ज्योतिराव म्हणायचे. आज मुली सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करताना पाहून मनातला आनंद उच्चांबून येते. शिक्षणाने माणसाला स्वातंत्र्य करते, पण मुलींनो, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही बरं का. तुम्ही शिकून आपल्या संस्कृती जाणून घ्या, त्यातलं चांगलं ते स्वीकारा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागलात ही आनंदाची गोष्ट आहे, पण मायबाप आणि जवळच्यांना दुःखात लोटून तुम्ही काय मिळवणार आहात? मुलींनो, तुमचे पोशाख बदलले, रंगढंग बदलला, तुम्ही घराबाहेर पडलात, पण जरा जपून व्हा. आपलं कुठलंही कृत्य अंगलट येऊ नये याची काळजी घ्या. आणि मुलींनो, तुम्ही पण या समाजाचे, आई वडिलांचे ऋणी राहा, उद्योगी व्हा. आई वडिलांचं, देशाचं नाव मोठं करा. ना करीतो उद्योग काही, तयास मानव म्हणावे का. सेवा त्याग दया मया नाही, तयास मानव म्हणावे का. बाईल काम करत राही, आयतवा खात राही. पशुपक्षात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का. पशुपक्षू माकड माणूसही, जन्म मृत्यू सर्वा नाही, याचे ज्ञान जराही नाही, तयास मानव म्हणावे का. माणूस म्हणून तुम्ही शोभलात तरच जीवन जगल्यासारखे वाटेल तुम्हाला. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, मनभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ असते. संधीची वाट न पाहता आपल्या आयुष्यात स्वतः संधी निर्माण करा. नशीब व भाग्यावर विसंबून राहू नका. ज्योतिरावांना मला तुमचं